जय महाराष्ट्र बबले, एकदा परत एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता अराउंड तुम्हाला सांगू का, मी मागच्या महिन्याची ट्रिप केली होती, तेच पूर्ण ब्लॉग या महिन्यात टाकले ना. अजिबात या महिन्यात मी कुठलाच ब्लॉग शूट केला नाही, कारण बऱ्याच गोष्टी जाऊ दे. पण आज ब्लॉग घेतोय आणि आता घेणार आहे कंटिन्यू. बरेच लोकांना लास्ट ब्लॉग मध्ये तर खूप सारे प्रश्न होते तुमचे, ते प्रश्नांची उत्तरं मिळतील. डोंट वरी, राईट टाइमला राईट गोष्टी सांगितलं की त्याचा इम्पॉर्टन्स असतो. बट आज 1 महिन्यानंतर अंकिता परत घरी आलेली आहे आणि लगेच शॉपिंग चालू केलेली आहे. कुठे मी शॉपिंगच नाही हे केली. काय, ते तर असं काय ती राहते तिकडे आणि ऑनलाईन ऑर्डर इकडे काय करते काय माहिती तू. तर काय रे मग, जेव्हा येणार असते. आज सकाळी मी उठलो आणि डायरेक्ट सरप्राईज केलेलं आहे मला अंकिताने. अराउंड 1 महिन्याने ना मग हो. त्या ट्रिप नंतर आता घरी आलेली आहेस तू. त्याला 1 महिना थोडी झाला. झाला की आपल्या उज्जैनला ना. 27 ला महिना होईल. अरे 27च आहे आज. आज एक- मग आज बरोबर 1 महिना आला चकुलीला. खरंच की 27. म्हणजे पूर्ण 1 महिना अंकिता त्याच्यामध्ये मी आले नव्हती. होते की इथे कशा वेळेस? महाकुंभला गेलेले. हा अरे पण मी नव्हतो ना. हा तू गेला होता. ते हा. महाकुंभला गेले होते ना. सेम. हा, आता परत सेम झालेला आहे या ठिकाणी की बापरे. अरे गाईज, तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस ती आली होती त्यावेळेस मला तिला भेटता नाही आलं, कारण मी परत कुठेतरी गेलो होतो. मी किती 3-4 दिवस गेलतो ना परत मागच्या वेळेस पण. हो 3-4 दिवस मागच्या वेळेस पण गेलो होतो. आणि आत्ता पण ती आली आहे तर आत्ता पण काय प्लॅन करता येत नाहीये, कारण आत्ता पण मी आज जाणार आहे संध्याकाळी, असं प्लॅन आहे. म्हणजे उद्या मी उद्या आहे ऍक्च्युली इथे. मी संध्याकाळी जाऊन परत उद्या दुपारी येणार आहे. बट तुम्ही नाहीये उद्या ना, ही थांबणार नाही ना, परवा परत थांबणार नाहीये. मी उद्या चालले आरटीओचं काम झालं की घरी. कारण तुम्हाला एक न्यूज देणार आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ह्या ब्लॉग मध्ये नाही, नेक्स्ट ब्लॉग मध्ये मस्त एक न्यूज देणार आहे. जे लोक सगळे प्रश्न विचारतात आहेत की मला एक तर इथं राहून चकुलीला भेटता येत नाही, कंटिन्यू सारखं एव्हरी टाइम तेच होते की ती येते आणि मी कुठेतरी जातोय असं होते. आणि आता पण ती आली तर मला परत कुठेतरी मला परत जावं लागते, कारण आता बरीच कामं चालू आहेत. तुम्हाला माहिती आहे आता आपलं रांजणगावमध्ये ओपन होतंय, छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले A7 ओपन होतीये. सो खूप फिरावं लागतंय. जरा दुसरा काहीतरी प्लॅन केलं पाहिजे. बट सगळ्यांचा एक प्रश्न जो होता की अंकिताने तिचं इंस्टाग्राम अकाउंट डिॲक्टिवेट का केलं, का उडालं का तिचं, डिलीट झालं का तिचं अकाउंट? नाही मी केलं की ऍक्टिव्हेट पण. हा, पण आता तू story आत्ता केलं त्यांनी, पण सगळेजण विचारतो का केलं होतंस तेच तू. सगळे इतके चिडले ना, मग मी घाबरले, मग मी पटकन download सगळेजण विचारत होते. नाही चिडले. तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू, आधी बोलतातच कसं. मग म्हणलं ठीक आहे. मग मी ऍक्टिव्हेट केलं आणि मग मी स्टोरी टाकली. मग सगळ्यांना रिप्लाय पण केला मी की बाबा माझं सोशल मीडिया किती वेळ तू बंद केलं होतं अकाउंट? 2 आठवडे एक्झॅक्ट. 2 आठवडे तिने बंद केलं होतं ना अम्मा. 2 आठवडे जेव्हा बंद केलं तिने, त्याच्या 10 मिनिटानंतर मेसेज यायला चालू झाले होते की अंकिताचं दिसत नाही अकाउंट. पाठवलं की तुझा इन्स्टा कुठे. फोन केला तिला. हा मग इंस्टाग्रामला काय आलं होतं तुझ्या? म्हटलं लगेच मी आत्ताच तर केलं 10 मिनिट आधी डिॲक्टिव्हेट, कारण याला लगेच युट्यूबला कोणतरी कमेंट केली. युट्यूबला आले, इंस्टाग्रामला आले 10 मिनिटात की कुठे गेलं अकाउंट. मग सगळेजण विचारायला लागले. म्हणलं काय सांगू. जेव्हा मी हिला विचारलं, मी क्लिअर दिसतोय का, मी जेव्हा विचारलं हिला की तू का केलं, त्याचं रिझन काय होतं माहितीये का, की माझे फॉलोअर्स कमी व्हायला लागलेत. कॉन्टेंटच नाही आहे. माझा कॉन्टेंट पार्टनर न्यूझीलंडला आहे ना. ते काय सीन झाला होता, तिथं ताकद नाही ना काय, सगळं झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर काय टाकत नाही, तर एकदम फॉलोअर्स तेव्हा वाढले आणि काय टाकत नाही तर फॉलोअर्स कमी व्हायला लागले. मग तिने डिॲक्टिव्हेट करून टाकलं. आता परत वाढलं. आता एवढं फनी रिझन होतं, तुम्हाला काय सांगणार गाईज, मी काय सांगणार होतं, काय डिॲक्टिव्हेट केलं. खरं रिझन तर माझं सोशल मीडिया डिटॉक्स चालू होता. मी थोडा ब्रेक घेतला होता. मला काय सांगितलं फोनवर आणि मितेशला बोलतात की तुझं आणि अंकिताचं भांडण झालंय का. खूप दिवस असं बंद तुझं बंद होतं ऍक्टिव्हेट मध्ये, असे प्रश्न आले. भांडण झालं तर त्याचं डिलीट होईल ना, माझं थोडी डिलीट. मितेश बघेल हा ब्लॉग. बघ बाई काय बोलते तुझी बायको, बघ जरा. तू पण कमेंट कर आणि सांग, तू पण या गोष्टीला रिप्लाय कर मितेश तू. बापरे, ते रिझन कळलेलं आहे. आणि मग आता काय करू. तुझं ओपनिंग आहे ना. हो, ओपनिंग पण आहेत मला. आता कसं भेटणार हिला मी. नाही पण ते मुंबईला तर यावं लागणार ना.
ठरवा ना सोडवायला. म्हणजे काहीतरी Opening पुढे ती परत ठरवायला तुम्ही लागते. 6-7 महिने म्हणजे वर्षभर जाणार तिकडे. हम्म. मग एकदा वर्षभर तिकडे गेली की कसं आपण भेटणार. एकदा मी गेले वर्षभर की मग ती गेली. तुम्हाला भेटणार नाही. मग फक्त फोन जानूच्या लग्नाच्या मग फक्त फोन जानूच्या लग्नात डायरेक्ट जानूच्या लग्नात बापरे. सांगा.